नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरला देण्यासाठी या कंपनींनी एक्स-डेटसुद्धा फिक्स केलेली आहे. आणि मित्रांनो, एक्स-डेट ही एक अशी डेट असते ज्याला कोणाला पण डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरचा बेनिफिट घ्यायचा असतो. त्या व्यक्तीला त्या कंपन्याचे शेअर एक्स डेटच्या आधी आधी खरेदी करावे लागतात. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे बिर्ला ग्रुपच्या जबरदस्त कंपनीचे ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडचे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.11%, एफ आय एसची होल्डिंग आहे 13.79%, डी आय एसची होल्डिंग आहे 17.91% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.87%. आणि मित्रांनो, या कंपनीने 10 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 12 ऑगस्ट 2025. चला मित्रांनो, आता आपण अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत ज्या कंपनीचे निफ्टी 50मध्ये HDFC बँक लिमिटेड नंतर सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि त्या कंपनीचे नाव आहे ICICI बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे 46.77%, डी आय एसची होल्डिंग आहे 43.91% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.06%. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडनी डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 11 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 12 ऑगस्ट 2025. चला तर बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.20%, एफ आय एसची होल्डिंग आहे 3.47%, डी आय एसची होल्डिंग आहे 8.64% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.69%. आणि मित्रांनो, राईट्स लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 1 रुपये 30 पैसेचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 12 ऑगस्ट 2025. चला तर बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.84%, एफ आय एसची होल्डिंग आहे 3.67% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.70%. आणि मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 85 पैसेचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 13 ऑगस्ट 2025. चला तर बोलूया PD लाईट इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.35%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.13%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.15% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.36%. आणि मित्रांनो, PD लाईट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने स्पेशल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 10 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 13 ऑगस्ट 2025. चला तर बोलूया गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.07%, एफ आय एसची होल्डिंग आहे 19.35%, डी आय एसची होल्डिंग आहे 12.40%,
आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.18%. आणि मित्रांनो, गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 5 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 13 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, FISची होल्डिंग आहे 18.56%, DISची होल्डिंग आहे 20.60% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.70%. आणि मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 90 पैसेचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 14 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.07%, FISची होल्डिंग आहे 19.21%, DISची होल्डिंग आहे 19.72% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.84%. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 5 रुपये 50 पैसेचा म्हणजे 5.5 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 14 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया अल्गोकॉन्ट फिनटेक लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जुलै 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.68%, FISची होल्डिंग आहे 0.71%, DISची होल्डिंग आहे 0.05%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 3.40% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.17%. आणि मित्रांनो, या कंपनीने स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे 1:2च्या रेशोमध्ये, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. तसेच मित्रांनो, या कंपनीने बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे 8:1च्या रेशोमध्ये, म्हणजे प्रत्येकी एका शेअरवर 8 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 9 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, या कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर दोघांना पण देण्यासाठी एकच रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 18 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया PFC बद्दल म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.99%, FISची होल्डिंग आहे 18.66%, DISची होल्डिंग आहे 16.11% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.21%. आणि मित्रांनो, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 3 रुपये 70 पैसेचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 18 ऑगस्ट 2025. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनींनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरला देण्यासाठी एक्स डेट सुद्धा फिक्स केलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.